अशी पण स्टडी झाली होती ज्याच्यामध्ये जी सतत बसून टी व्ही बघणारी काही म्हणजे अमेरिकेमध्ये ज्याला काउच पोटॅटोज म्हणतात, म्हणजे ते टी व्ही समोर सोफ्यावर बसून टी व्ही बघत राहतात किंवा व्हिडिओ गेम खेळत राहतात आणि एकीकडे काहीतरी चिप्स वगैरे असे खात राहतात. तर ते असं करता करता वर्षानुवर्ष केल्याने ते स्वतः पण तसे पोटॅटो म्हणजे बटाट्यासारखेच त्यांचं हे होतं. नमस्कार, ज्ञान वार्तामध्ये तुमचं स्वागत आहे. हा जो पॉडकास्ट आहे तो आपल्या मागच्या पॉडकास्टचा कंटिन्युएशन आहे, म्हणजेच भाग 2 मेंटल हेल्थ ऑफ वर्किंग प्रोफेशनल्स ह्या विषयाबद्दल डॉक्टर चिन्मय कुलकर्णी यांच्याशी आपण ह्या आठवड्यातसुद्धा आपल्या गप्पा कंटिन्यू करणार आहोत. तर मग जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्टली पॉडकास्ट सुरू करूया. एन्जॉय. नमस्कार डॉक्टर चिन्मय कुलकर्णी. नमस्कार. ज्ञान वार्तामध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. कसे आहात तुम्ही? मी चांगला आहे. मजेत. आता मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारते. सोशल मीडियावरती नार्सिसिझम ह्या विषयावरती खूप चर्चा होते. आता ऑफिस स्पेसमध्ये नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटीज ज्या असतात त्यांच्याशी कसं डील करायचं आणि त्यांना कसं हँडल करू शकतो आणि त्या पर्सनॅलिटीजमुळे त्यांचे जे खाली काम करणारी लोक आहेत किंवा त्यांच्याबरोबरची जी काम करणारी लोक आहेत त्यांच्यावरती काय परिणाम होऊ शकतो? तर आता हा थोडासा अवघड प्रश्न आहे. कारण की नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी ज्याला म्हणतात तो म्हणजे स्वतःच्या प्रेमात असलेला माणूस आहे. आता मुद्दा असा असतो की त्याला असं वाटतं की इतरांनी माझ्या प्रेमात असं, म्हणजे त्यांची बऱ्याचदा अशी अपेक्षा असते की लोक त्यांची खूप वाहवाह करतील, खूप तुम्ही महान आहात, खूप तुम्ही ग्रेट आहात, अशी त्यांची एक अपेक्षा असते. आणि दुसरं असंही असतं की त्यांना इतरांना कमी दाखवण्याची ती पण एक सवय असते. तर त्यामुळे कसं होतं की चूक झाली तर ती इतरांमुळे झाली, चांगलं काय झालं तर ते मी केलं, असं ते अगदी सबकॉन्शियसली त्यांचं होत असतं. म्हणजे ते स्वतः ते अशा पद्धतीने वागतात हे त्यांनाही माहिती नसतं. दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम की त्यांना तर वाटत असतं की नाही, चांगलं झालं त्याच्यासाठी मी जबाबदार आहे. म्हणजे एखादं चांगलं काम केलं तुम्ही तर त्याच्यासाठी मिळणारे जे श्रेय आहे ते श्रेय स्वतः घेऊ इच्छितात. पण काही चूक झाली तर मग ते इतरांवर हे करतात. आणि मग त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर राहणारी जी लोक असतात, त्यांच्या हाताखाली काम करणारी जी माणसं असतात ती बऱ्याचदा अशा प्रकारच्या टेन्शनमध्ये असतात की काय होईल. दुसरी गोष्ट म्हणजे कधीकधी ही लोकं जी आहेत ती सगळ्यांसमोर एखाद्या माणसाला घालून पाडून बोलणार किंवा तुला काही येत नाही, तुला काही जमत नाही वगैरे वगैरे. तर हे बऱ्याचदा खूप सारं तणाव देणारं असू शकतं. आणि जर ह्या अशा प्रकारच्या व्यक्तीच्या बॅड बुक्समध्ये तुम्ही आलात तर मग ती व्यक्ती तुम्हाला भरपूर त्रास देऊ शकते. अरे बापरे. तर त्यामुळे थोडंसं हे आयडेंटिफाय करणं आणि शक्यतो जास्त त्या व्यक्तीला क्रॉस न करणं, पण त्याच्याबरोबर बाउंड्रीज आखणं हेही गरजेचं असतं. म्हणजे कामाच्या ठिकाणी येणाऱ्या बऱ्याचशा प्रॉब्लेम्सला तुम्हाला कधीतरी एक बाउंड्री दाखवाव्या लागतात की नाही, याच्याहून जास्त मी सहन करणार नाही आहे. आणि त्याच्यासाठी गरज पडली तर त्याच्यासाठी जी काही तुम्हाला किंमत चुकवावी लागते ती तुम्ही चुकवण्याची तुमची तयारी असली तर मग बऱ्याचदा तुमच्यावर असा अन्याय अत्याचार केला जात नाही. पण बऱ्याचदा कसं असतं की लोक खूप साऱ्या प्रेशरमध्ये असतात, त्यांना त्या महिन्याच्या अखेरीमध्ये मिळणारा त्यांचा पगार असतो तो खूप महत्त्वाचा असतो. तर मग ते अशा प्रकारे नाही म्हणू शकत नाहीत आणि मग समोरचा व्यक्ती त्याचा फायदा घेत राहतो आणि त्याच्यातून मग बऱ्याच समस्या कॉम्प्लिकेट होत राहतात. तर अशा व्यक्तींशी वागण्याचं म्हणजे कसं आहे की आपण मग हे मान्य करून ठेवायचं की काही चूक झाली तर ती आपल्यावर येणार आहे आणि काही चांगलं झालं तर समोरची व्यक्ती ती घेणार आहे त्याचं श्रेय. आणि बऱ्याचदा काही लोक ह्याच्यासाठी तयार नसतात. त्यांचं म्हणणं आहे की हे अनफेअर आहे, हे योग्य नाही, अयोग्य आहे. मग अशावेळी बरीच लोक दुसरा चूज करतात की आता हे मी काही दिवस सहन करेल, 2 महिने 4 महिने 6 महिने, पण नंतर मी दुसरीकडे जाईल. म्हणजे माझ्याकडे एक असे पेशंट आहेत की त्यांचा बॉस अशा प्रकारचाच आहे, नार्सिसिस्टिक टाईपचा. तर ही व्यक्ती जी आहे एका खूप मोठ्या कंपनीमध्ये, एका मॅन्युफॅक्चरिंगच्या कंपनीमध्ये एक पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मोठ्याच्या मोठे, इथे 2-1 हजार माणसं काम करतात. अशा प्रकारचं प्लांट ते 10-15 वर्ष त्याचं हेड करत होते. आणि आता
त्याच्याहून आधी काही प्रमोशन मिळायला नको म्हणून त्यांना तिथून मेन ऑफिसला आणलं गेलं. आणि मेन ऑफिसला आणल्यानंतर त्यांचा बॉस अशा प्रकारचा आहे की जो काही चूक झाली, त्याची चूक असते बऱ्याचदा, तरी तो यांच्यावर टाकतो किंवा यांनी केलेली सगळी कामाची श्रेय तो स्वतः घेतो. तर मग आता यांनी ह्या कंपनीमध्ये अनेक 15-20 वर्ष घेतली आहेत, पण ते आता डिसाईड करतात की इनफ, म्हणजे आता मी याहून जास्त हे नाही करू शकत, तर मी आता दुसरीकडे जाणार. तर मग अशा काही काही गोष्टी, मग ते आता ह्याही गोष्टीला तयार आहेत की मला जितका पगार आहे त्याहून एक 25,000-30,000 कमी मिळाला तरी चालेल, पण मी दुसरीकडे जाईल. कारण की मला ही गोष्ट फक्त पगारासाठी मी काम करत नाही आहे. मला एक समाधान मिळतं की मी काहीतरी आज केलं आहे, ते समाधान मला जास्त महत्त्वाचं आहे पगारापेक्षा. तर त्याच्यासाठी मग असे काही ऑप्शन्स तुम्हाला एक्सप्लोअर करावे लागतात. किंवा काही काही लोक त्यांचा ग्रुप, म्हणजे त्यांची टीम बदलून घेतात, दुसऱ्या कुठल्या कामाच्या ठिकाणी जातात. IT कंपन्यांमध्ये थोडेसे तशा प्रकारचे ऑप्शन्स असतात. तर काही काही लोक तसंही करतात. कारण की ते डिपेंड्स की तुम्हाला काही काही वेळी ती एक रेषा आखावी लागते की ह्याच्याहून जास्त मी सहन करणार नाही. ह्या केसमध्ये ते एम्प्लॉईजने कसं कम्युनिकेशन करावं त्या प्रॉब्लेमॅटिक व्यक्तीबरोबर? ह्या प्रॉब्लेमॅटिक व्यक्तीबरोबर कम्युनिकेशन करताना 2-3 गोष्टी आहेत की जर का काही गोष्टी सोडून देऊ शकत असाल तर त्या सोडून द्या. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी ती खूप महत्त्वाची असेल तर घेऊ द्या त्याला श्रेय, पण एका लिमिटनंतर तुम्हाला दाखवून द्यावं लागेल त्या व्यक्तीला की हे नाही चालणार. म्हणजे तुम्ही खूपच जास्त मला अन्याय करणार असाल तर तो मी नाही सहन करणार. कधीकधी तुम्ही तुमच्यासाठी स्टँड केलं तुमच्या स्वतःसाठी, तर मग ही लोकं थोडीशी बॅकफूटवर जातात. अच्छा. हां, तर तसंही होऊ शकतं. तर त्यामुळे आपल्याला या गोष्टीचं बघायचं आहे की योग्य अयोग्यपेक्षा माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे ती गोष्ट तुम्हाला बघावी लागते की मी माझा सेल्फ रिस्पेक्ट डावलून सगळं सहन करत बसणार नाही. कारण याच्यात कसं असतं की तुम्ही जर का एखाद्या व्यक्तीला विरोध केला नाही, एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर वाईट केलं आणि तुम्ही त्याला विरोध केला नाही, तर तो अशी पण कधी शक्यता असते की ती व्यक्ती जास्त करायला लागते. बरोबर. ते म्हणतात ना की ॲपीजमेंट मेक्स ॲग्रेसर मोर ॲग्रेसिव्ह. कधी ते होऊ शकतं. तर आपल्याला साधारणपणे हे बघावं लागतं की आपली जी सध्याची आर्थिक परिस्थिती आहे किंवा जी एक मार्केटमध्ये कधी एकदम रिसेशन असतं, तर त्यावेळी आपल्याला थोडंसं सहन करणं ठीक आहे, पण हे आपण नेहमीच सहन करत राहणार का, ह्या गोष्टीची कधी काळजी घ्यावी लागते की नाही, यानंतर मी ह्यापेक्षा जास्त मी करणार नाही. आणि मग त्या बाउंड्रीज तुम्हाला आखाव्या लागतात. म्हणजे इमोशनल, सोशल, की तुम्ही सगळ्यांसमोर मला असं बोलू शकत नाही मी काही चूक केली तर, असं तुम्हाला कधी बॉसला सांगावं लागतं. बॉसला ते आवडणार नाही ठीक आहे, पण कधी तुम्हाला नाही म्हणायला शिकावं लागतं. ते ॲसर्टिव्हनेस आणि बाउंड्री सेटिंग करणं गरजेचं आहे. आणि कधी तुम्हाला त्याचे दुष्परिणाम पण सहन करावे लागतील. म्हणजे अगदीच नार्सिसिस्टिक खराच बॉस असेल तर तुम्हाला त्याच्यातून तुमच्या कामावून काढून टाकणं वगैरे ह्याही गोष्टी होऊ शकतात. पण होईलच असंच नाही आहे. म्हणजे कधी ते समजून घेतील की हां ठीक आहे, मला जरा सांभाळून राहायला पाहिजे किंवा या व्यक्तीशी मी असं अन्यायपूर्वक वागू शकत नाही. त्याला कळलं. पण असं एक क्लिअर कट आन्सर, सरळ सोपं आन्सर नाही, उत्तर नाही आहे त्याला. अच्छा. सो बेसिकली कम्युनिकेशन इज द सोल्युशन. येस, कम्युनिकेशन अँड बाउंड्री सेटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर नार्सिसिस्टिक बॉसेसच्या बरोबर आणखी एक पॅरलल पर्सनॅलिटी आहे जे डॉमिनेटिंग आणि कंट्रोलिंग असतात. आता हे जे डॉमिनेटिंग आणि कंट्रोलिंग जे बॉसेस असतात, आय एम टॉकिंग इन टर्म्स ऑफ मॅनेजर्स, जे खूप मोठ्या MNCsमध्ये असतात, तिथे हे सगळे दिसून येतात. मेनली ते आधीपासूनच तसे असतात की ते नंतर होतात. नाही, तर ते कसं असतं, काही लोक थोडीशी परफेक्शनिस्ट असतात, तर त्यांना सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित होणं त्यांच्यासाठी गरजेचं असतं. आणि मग बऱ्याचदा कसं असतं की ही लोक जेव्हा एका काम करायला वगैरे सुरुवात करतात तेव्हा
त्यांची कामं इतरांपेक्षा बऱ्याच चांगली असतात, त्यामुळे त्यांना त्याच्यामुळे प्रमोशन पण मिळतं. तर मग नंतर काय होतं की तुमच्या हाताखाली जशी काम लोकं यायला लागतात, ती लोकं जे काम करतायत ते तुम्हाला तितकं पटत नाही. मग बऱ्याचदा अशी लोकं स्वतः राहिलेलं काम करतात. मग हळूहळू अजून वरती हुद्द्यावर त्यांना प्रमोशन्स वगैरे मिळत गेली की मग एका पॉईंटनंतर असं होतं की ही लोकं खूप जास्त मायक्रो मॅनेज करायला लागतात. कारण की त्यांना वाटतं मी जर माझ्या हाताखाली काम करणाऱ्याला व्यवस्थित सांगितलं नाही किंवा त्याच्यावर नीट लक्ष ठेवलं नाही तर तो नीट काम करणार नाही. आणि मग ते काय होतं की हळूहळू त्यांची अशी मानसिकता तयार होते की ते खूप जास्तच ओव्हर कंट्रोलिंग होतात. आणि बऱ्याचदा मग हळूहळू वेळेप्रमाणे वर्षांप्रमाणे त्यांना असं वाटायला लागतं की मी केलं नाही किंवा मी खूप जास्त लक्ष दिलं नाही तर काम होणारच नाही. आणि मग म्हणजे याच्यातून कधीकधी खूप जास्त मोठे प्रॉब्लेम्स पण होऊ शकतात. म्हणजे माझ्याकडे एक पेशंट आहेत, ते खूप मोठ्या एका कंपनीमध्ये खूप मोठ्या हुद्द्यावर कामाला आहेत आणि त्यांचं काम म्हणजे त्यांना एकदा काम दिलं की कुणाला त्याच्याकडे बघण्याची गरज नसते, कारण की ते एकदम त्यांचं परफेक्टच काम करून देणार. पण होतं असं की त्या गोष्टीमुळे त्यांच्यावर इतकाच जास्त स्ट्रेस निर्माण होतो की कधीकधी एखाद्या छोट्या गोष्टींवरही ते इतके चिडतात एखाद्या त्यांच्या याच्यावर की ते इतका राग अनावर त्यांना होतो आणि इतकं ते ओरडतात एखाद्या माणसाला की नंतर थोड्या वेळानंतर ते शांत झाले 1-2 तासानंतर की त्यांना स्वतःलाच वाटायला लागतं अरे मी काय केलं, म्हणजे एवढी पण मोठी चूक नव्हती या माणसाची, पण मी केवढं त्याला ओरडलो. आणि ह्याच्यातून मोठे प्रॉब्लेम्स पण होऊ शकतात. कधीकधी समजा क्लायंटवर तुम्ही असे ओरडलात तर मग त्याचे काही निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात. तर अशा पद्धतीने थोडीशी परफेक्शनिस्ट लोकं जी असतात ती काही वेळानंतर काही वर्षांनंतर ही एक ऑटोक्रॅटिक लीडरशिप मॅनेजमेंट स्टाईल त्यांची निर्माण होते. म्हणजे मी म्हणतो तसंच झालं पाहिजे, मी म्हणतो तेच केलं पाहिजे. जरी व्यवस्थित असेल तरी पण तो टाईपचा एक प्रकारचा ऑथॉरिटेटिव्हनेस असतो. हायपर कंट्रोलिंग म्हणजे खूप जास्त एखाद्या गोष्टीवरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणं की मी सगळंच कंट्रोल करू. तर मग ते इतर त्यांचे जे हाताखाली कामं करणारे असतात त्यांना ते बऱ्यापैकी त्रासदायक होतं, कारण की त्यांना त्या पद्धतीने कामं करावी लागतात. आणि मग त्यांच्यामध्ये आपण अशा पद्धतीचं बघतो की हेल्पलेसनेस टाईपचा किंवा माझ्या हातात काहीच नाही आहे, सगळं बॉसच डिसाईड करतो, सगळं मला फक्त त्यांनी सांगितलं तेवढं करायचं असंच, म्हणजे माझ्या स्वतःच्या कामाला काही तितकं महत्त्व नाही. अशा प्रकारची भावना त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांमध्ये बऱ्याचदा निर्माण होते. तर त्यामुळे ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक असतं. पण ह्या लोकांना थोडंसं हे समजून घेणं ही गरजेचं असतं की आपण थोडंसं एक ऑटोक्रॅटिककडून डेमोक्रॅटिक स्टाईल कडे आलो तर आपला फायदा होऊ शकतो. कारण कधीकधी कसं असतं की तुमच्या हाताखाली काम करणारी लोकं असतात, तुम्ही त्यांना ओरडताय वगैरे तेव्हा ते करून घेतात, शांतपणे ऐकून घेतात. पण कधीकधी पॅसिव्ह ॲग्रेसिव्ह होतात. पॅसिव्ह ॲग्रेसिव्ह म्हणजे काय की एखादं काहीतरी मोठं तुमचं कुठे प्रेझेंटेशन आहे तर ते काहीतरी अशी चूक करणार की तुमचं सगळीकडे म्हणजे नाव खराब होईल अशा टाईपचं. किंवा एखाद्या वेळी खूप गरजेचं आहे अशा वेळी ते काहीतरी मुद्दाम ॲब्सेंट राहणार किंवा मुद्दाम काहीतरी चूक करणार. तर मग हे असं पॅसिव्ह ॲग्रेसिव्ह कधीकधी खूप जास्त ओव्हर कंट्रोल हायपर कंट्रोल करणारी जे बॉसेस असतात त्यांना कधीकधी अशा लोकांना पण सामोरं जावं लागतं. तर ते अवॉइड करण्यासाठी थोडंसं जशी तुमची प्रगती होते, जसं तुमचा हुद्दा वाढत जातो तसं लोकांना समजून घेणं, तुमच्या हाताखालच्या लोकांना त्यांना एक प्रकारचा आदर देणं आणि त्यांना समजून त्यांच्याकडून काम करून घेणं हे जास्त चांगलं असतं. त्यांना तुम्ही कंट्रोल करून जबरदस्तीने त्यांच्याकडून आपल्याला हवं तसं काम करून घेणं त्याच्यापेक्षा. तर हे आता बऱ्याच स्टडीजमध्ये हे दिसून आलेलं आहे की एका पर्टिक्युलर काही प्रकारची जी कामं असतात त्याच्यातच ही अशी ऑथॉरिटेटिव्ह ऑटोक्रॅटिक लीडरशिप चालते. पण बऱ्याचशा क्रिएटिव्ह कामं वगैरे जी असतात तिथे ते तितकी चालत नाही. सर आणखी कॉन्ट्रोवर्शियल न्यूज आपण ऐकतो हल्ली, जी आहे 70 वर्क आवर्सचं जे डिस्कशन चाललं आहे, खूप एक्स्ट्रीम रिॲक्शन्स आहेत त्याबद्दल. काही लोकांना वाटतं की ठीक आहे, काही लोकांना वाटतं नाही आमच्यावरती अत्याचार आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, माझ्या मते हे जे
70 आवर्स पर वीकचं जे कन्सेप्ट आहे ती कुठल्याही पद्धतीने ती योग्य नाही आहे. तुमच्या स्वतःच्या चॉईससाठी तुम्ही करता ही गोष्ट वेगळी आहे. पण जे CEO या गोष्टी बोलत आहेत ते 70 तास आठवड्यातून काम करून ते हजारो करोड रुपये कमावत आहेत. पण ते ज्या लोकांकडून ही कामं करवण्याची त्यांची इच्छा आहे की माझ्या हाताखाली काम करणाऱ्यांनी 70 तास दर आठवड्याला द्यावेत, त्यांना ते 50,000 1,00,000 रुपये पगार देतात. म्हणजे याच्यातच तुम्ही तफावत बघा की ज्या माणसाला 1,000 करोड 5,000 करोड ज्याला मिळणार आहे 70 तास काम करून आणि दुसऱ्या माणसाला 1,00,000 रुपये महिन्याला मिळणार आहेत, ह्याचे तफावत बघूनच तुम्हाला कळून येतं की हे किती इलॉजिकल ती गोष्ट आहे. 12 तास साधारणपणे दिवसाला काम करणं हे एखाद्या म्हणजे 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष असं जर असेल तर ते चालू शकतं. म्हणजे आता मी डॉक्टर बनण्यासाठी जेव्हा रेसिडेन्सीमध्ये होतो तेव्हा येऊनही जास्त काम 90-100, पण ते माहिती होतं की 2 वर्ष 3 वर्ष आपल्याला हे करायचं आहे. पण हे जर तुम्ही असं एक्सपेक्ट करत असाल की लोकांनी हे अशा पद्धतीने वर्षानुवर्ष राबायला पाहिजे आमच्यासाठी, तर ते एक प्रकारचं ढोंगीपण आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीला असं म्हणताय की तुला मी 50,000 देतोय 60,000 देतोय, त्याच्यासाठी तू सगळं तुझं आयुष्य बाकीचं सोडून दे, वर्क लाईफ बॅलन्स सोडून दे, फक्त माझ्यासाठी काम कर आणि मग मी तुला थोडंसं 50ची पुढच्या वर्षी 70,000 करतो आणि त्याच्यावरती तुम्ही तुझ्यासारख्या अजून 100 लोकांनी केलेल्या कामावरती मी 1 करोडवरून माझी प्रॉपर्टी 100 करोडवर नेतो. तर ते तितकं योग्य नाही आहे. हे 70 आवर्स पर वीक आधी होतं जगामध्ये सगळीकडेच की तुम्ही कंटिन्युअस काम करत राहा आमच्यासाठी. पण लोकांनी एक प्रकारे त्याचा विरोध केला की हे आम्ही माणसं आहोत, आम्ही काही जनावरं नाही आहोत की तुम्ही आम्हाला सतत कामाला लावा थोड्याशा काहीतरी गोष्टींसाठी. म्हणून त्याच्यासाठी बरीच आंदोलनं झाली आहेत, त्याच्यासाठी बरेच कोर्ट कचेऱ्या झालेल्या आहेत आणि काही काही लोकांचा त्याच्यात जीव पण गेलेला आहे. तर त्यामुळे कुठल्याही प्रकारे 70 आवर्स पर वीक, हां तुम्ही जर का तुमचं स्वतःचं असेल म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड, बरेचसे डॉक्टर लोक 15-15 तास दिवसाला काम करतात, किंवा तुमचं स्वतःचं दुकान आहे, तुम्ही तुमच्या दुकानात सकाळपासून रात्रीपर्यंत बसत आहात, ते ठीक आहे. म्हणजे कारण त्याच्यामध्ये तुमची स्वतःची चॉईस आहे. पण ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांकडून अशी अपेक्षा ठेवता की बुवा तुम्ही असंच काम करा की जसं काय हे तुमचं स्वतःचंच आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला थोडाफार काही पगार दिला जाईल, तर ते तितकं योग्य नाही आहे. कारण की ह्या गोष्टीचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या आरोग्यांवर परिणाम होत असतो. की आपण डिस्कस केलंच आहे थोड्या वेळापूर्वी की स्ट्रेसमुळे माणसाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो. तर त्यामुळे जगही थोडंसं उलट्या साईडनी चाललं आहे. आता दुसरी एक डिस्कशन असं चाललं आहे की 4 days पर वीक आहे की 4च दिवस काम करा आठवड्यातून, असंही हे चालू आहे. की त्यामुळे एका पद्धतीने जसं हे ऑटोमेशन वगैरे होणार आहे त्या प्रकारे बरीचशी आजची जी कामं मॅन्युअल लेबर करावं लागतं ती बरीचशी मशीन करणार आहे. तर त्यामुळे माणसांनी पण असं राबणं तितकी त्याची गरज राहणार नाही भविष्यामध्ये. तर त्यामुळे अशा पद्धतीने एक्सपेक्ट करणं लोकांकडून हे तितकं योग्य नाही आहे. कारण की तुम्ही शेवटी त्यांच्या शरीराशी त्यांच्या जीवनाशी खेळताय एका पद्धतीने. कारण की सगळ्या लोकांनाच त्या पद्धतीने केलेलं काम सूट होत नाही. काही काही लोकांना त्यामुळे बऱ्याचदा आपण बघतो की आजकाल तरुण वयामध्ये पण लोकांना सडनली हार्ट अटॅक येतो, मृत्यू होतात आणि असे बऱ्याच गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. तर त्यामुळे एक वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करणं हे खूप गरजेचं आहे. आता हे वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन कसं करायचं? हां, तर वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करण्यासाठी आपल्याला ही गोष्ट समजणं गरजेचं आहे की काम हे आपल्या आयुष्याचा 1/3 भाग आहे. 1/3 भाग आपल्या आयुष्याचा आहे झोप, आणि राहिलेला 1/3 भाग आहे तो म्हणजे इतर सगळ्या गोष्टी करणं, म्हणजे कुटुंबाबरोबर वेळ घालवणं किंवा आपल्या काही हॉबीज वगैरे आहेत ते आहे, किंवा दररोज आपल्या शरीराच्या व्यायाम करणं, थोडं ध्यान करणं, आपला थोडंसं इतर गोष्टींवर लक्ष देणं, TV वाचन,
गाणे ऐकणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी 1/3 भाग म्हणजे 8-8-8 असं साधारणपणे हे आहे. तर वर्क लाईफ बॅलन्स गरजेचं आहे याच्यासाठी आहे की फक्त काम हेच माणसाचं ध्येय नाही आहे. तर आयुष्याचं तेच एकमेव ध्येय नाही आहे. तर त्यामुळे फक्त कामासाठी आपलं पर्सनल आयुष्य, आपल्या रिलेशनशिप्स त्या सॅक्रिफाईस करणं हे तितकं योग्य नसतं. तर त्याच्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. तर त्याच्यापैकी काही गोष्टी आपण याचा विचार करू शकतो. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे झोप. तुमची झोप एक 7 ते 8 तास दिवसाला होणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा हे 70 आवर पर वीकवाले लोक म्हणतात की नाही झोपून उपयोग काय, एवढं 8-8 तास दिवसाचे म्हणजे 30 वर्ष आयुष्याचे 30 वर्ष आपण झोपेतच काढणार का वगैरे असा विचार करतात. पण बऱ्याचदा ह्या गोष्टीबद्दल समजून घेणं गरजेचं आहे की जर का निसर्गाने इतक्या वर्षांच्या उत्क्रांतीनंतर आजही हे ठरवलेलं आहे की तुम्ही आपल्या आयुष्याचा 1/3 भाग झोपेत घालवणार आहात, तर त्याला काहीतरी अर्थ आहे. तर त्यामुळे एक 8 तास झोपणं खूप गरजेचं आहे आणि ती झोप तुम्हाला रिफ्रेशिंग असणं तेही गरजेचं आहे. म्हणजे काही एक स्टडी अशी झाली होती ज्याच्यामध्ये जी मुलं आहेत जी टॉप करतायत त्यांच्या वर्गामध्ये, त्यांना फक्त त्यांनी 1 तास कमी झोपू दिलं. म्हणजे 8 तासाच्या ऐवजी 7 तास झोपायला लावलं आणि काही महिन्यांनंतर त्यांची परत परीक्षा गेली तर ती टॉपमधली मुलं बॉटम 9% आली होती. अरे बापरे. हां. अजून एक अशी स्टडी केली होती की ज्याच्यामध्ये आजकाल कसं असतं, मिलिटरी हार्डवेअर भरपूर असतं. म्हणजे पूर्वीसारखं फक्त युद्ध जी लोक बंदुका घेऊन युद्धभूमीवर जातात तसं नसतं. आजकाल भरपूर सारे मिसाईल्स हे ते टेक्नॉलॉजी खूप असते आणि त्या टेक्नॉलॉजीवर काम करणाऱ्या लोकांची एक बौद्धिक क्षमता आणि त्याच्या ज्या कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज आहेत त्या चांगल्या असणं खूप गरजेचं असतं. म्हणून एक स्टडी केली होती. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की ही जी माणसं आहेत ही जी काम करतात त्यांना एक दिवस त्यांनी फक्त झोपू दिलं नाही रात्री आणि दुसऱ्या दिवशी तेच काम जे नेहमी ते करतात ते करायला लावलं. तर त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या कामामध्ये 30% म्हणजे त्यांच्या कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज 30%, बौद्धिक क्षमता साधारण 30% कमी झाल्या होत्या फक्त एक दिवस न झोपल्याने. नंतर दुसऱ्या दिवशी न झोपल्यानंतर त्यांच्या अजून 30% म्हणजे 60% त्यांच्या बौद्धिक क्षमता कमी झाल्या होत्या. तर त्यामुळे समजण्याची गोष्ट एवढी आहे की तुमची चांगली झोप तुम्हाला येणं गरजेचं असतं. बऱ्याचदा आमच्याकडे जे पेशंट्स येतात डिप्रेशनचे, अँझायटीचे, खूप कॉमनली किंवा अगदी स्किझोफ्रेनिया, ॲडिक्शन्स, खूप कॉमनली आम्हाला असं दिसून येतं की झोपेचा काहीतरी प्रॉब्लेम असतो. तर त्यामुळे बऱ्याचशा मानसिक आजारांमुळे झोप उडू शकते आणि उलटंही होऊ शकतं की तुमची जर का चांगली झोप होत नसेल तर तुम्हाला नंतर मानसिक आजार होण्याची शक्यता पण वाढत असते. तर हे खूप गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या झोपेवरती लक्ष द्या. त्याच्यामध्ये फार कॉम्प्रोमाइज करू नका. कॉम्प्रोमाइज कधीतरी करावं. वेळेवर झोपणं की 8 तास झोपणं, दोन्ही गोष्टी. आता काही लोक कशी असतात की ती रात्री जास्त जागी असतात आणि दिवसा त्यांना झोपायचं. आता पण अशी लोक कमी असतात. साधारण एक 80% लोक आहेत ना त्यांचं बायोलॉजिकल क्लॉक नॉर्मलच असतं. म्हणजे साधारण 10-11 वाजता ते झोपायला जाऊ शकतात आणि एक 7-8 तास व्यवस्थित झोपू शकतात. आता त्या वेळेमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. म्हणजे 12 ते 8 चालू शकतं. पण असंही नको किंवा सकाळी 4 वाजता झोपतोय आणि 12 वाजेपर्यंत झोपतोय. ठीक आहे, एक्स्ट्रीम होऊन जातं. आता काही लोकांची शिफ्टची ड्युटी असते त्यांना ते करावं लागतं तर ते समजू शकतो. पण मग तुमची जर का शिफ्टची ड्युटी असेल की नाईट शिफ्टवर तुम्ही काम करताय तर मग तुम्ही कमीत कमी दुसऱ्या दिवशी 8 तास 7 ते 8 तास कमीत कमी झोपावं, हे महत्त्वाचं आहे. झोपण्यासाठी काही 5-6 गोष्टी करणं गरजेचं असतं. ज्या लोकांना झोपेचा त्रास आहे त्यांना, बऱ्याच लोकांना झोपेचा त्रास असतो, झोप येत नाही व्यवस्थित, त्यांच्यासाठी 5-6 गोष्टीची एक काळजी घेणं गरजेचं असतं. एक म्हणजे आपली उठण्याची वेळ आहे ती एक फिक्स ठेवायची. 7 म्हणजे 7लाच उठायचं. किंवा म्हणजे तुम्ही 11 वाजता झोपलात तरी तुम्ही 7लाच उठा, तुम्ही 1 वाजता झोपलात तरी तुम्ही 7लाच उठा.
बऱ्याचदा कसं होतं की आपल्याला वाटतं की अरे मला आता 1 वाजेपर्यंत झोप नाही आली तर मी आता 2 तास जास्त झोपतो, म्हणजे 9 वाजेपर्यंत झोपतो म्हणजे मला जरा फ्रेश वाटेल. पण मग त्यांनी काय होतं की दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला 1 वाजेपर्यंत झोप येणार नाही, तिसऱ्या दिवशी परत, मग हळूहळू मग तुम्हाला एकशिवाय झोपच येत नाही असं आहे. तर म्हणून ज्या लोकांना साधारण झोपेचा प्रॉब्लेम आहे त्यांनी साधारण एक वेळ फिक्स ठेवावी उठण्याची, झोपण्याची नाही. कारण की आपल्याला बऱ्याचदा काय वाटतं की आपण झोपायला गेलं तर ते महत्त्वाचं आहे. नाही, तुम्ही स्वतःच्या इच्छेप्रमाणे झोपू शकत नाही. फार कमी लोक असतात जी स्वतःच्या, म्हणजे त्यांना वाटलं आता झोपावं तर त्यांना झोप लागेल. साधारणपणे लोकांचं कसं असतं की बऱ्याचदा लोक गादीवर जातात, डोळे मिटतात, पण झोपच लागत नाही. ठीक आहे, तर त्यामुळे कसं आहे की एक उठणं कधी आपलं आहे ते आपण साधारणपणे त्याच्यावरती आपला बऱ्यापैकी कंट्रोल असतो. तर एक वेळ फिक्स करायची ज्यावेळी तुम्ही उठायचं. दुसरी गोष्ट आहे की जेव्हा आपण उठतो त्यानंतर साधारणपणे काही वेळ व्यायाम करणं गरजेचं असतं. तिसरी गोष्ट आहे की ज्या लोकांना झोपेचा मध्ये डिस्टर्बन्स येतो, झोप लागत नाही, त्यांनी चहा, कॉफी, सिगरेट, तंबाखू वगैरे ह्या गोष्टी साधारण दुपारी 4 वाजल्यानंतर घेऊ नये. कारण बऱ्याचदा कसं असतं की कॅफेनचा इफेक्ट 7-8 तासही राहू शकतो. तर तुम्ही समजा 6 वाजता कॉफी प्यायलात तर त्याचा असं 12-1 वाजेपर्यंत राहू शकतो काही लोकांमध्ये. तर त्यामुळे ज्या लोकांना त्रास आहे त्यांनी शक्यतो हे करू नये. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी असते की 1 तास आधी, झोपण्याच्या 1 तास आधी साधारणपणे असं करायचं आहे की अशा कुठल्या गोष्टी करू नका ज्याच्यामुळे तुमचं माइंड स्टिम्युलेट होईल. की टी व्हीवरती अशा काही चर्चा बघू नका ज्याच्यामध्ये खूप जास्त एक्स्ट्रीम व्ह्यूज केले जातात, किंवा घरामध्येही वाद असे का घालू नका की ज्याच्यामुळे तुम्ही डिस्टर्ब व्हाल, किंवा असं काही वाचू नका की ज्याच्यामुळे तुमचं माइंड खूप स्टिम्युलेट होईल, किंवा असं काही पिक्चर वगैरे बघू नका. तर हे महत्त्वाचं की 1 तास आधी तुम्हाला साधारणपणे रिलॅक्स व्हायचं झोपण्यासाठी. काहीतरी लाईट म्युझिक ऐका, किंवा असं काहीतरी वाचा की जे सहज सोपं आहे, जास्त काही क्लिष्ट नाही आहे, किंवा घरच्यांबरोबरही संवाद घालताना शांतपणे जे नॉन कन्फ्रंटेशनल टॉपिक्स आहेत त्याच्यावरती बोला, किंवा थोडंसं ध्यान करा, किंवा थोडंसं अशी गोष्ट गरम पाण्याने आंघोळ करा. तर ह्याच्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागू शकते. पुढचा मुद्दा असा आहे की जर का तुम्हाला तुमची गादी जी आहे ती फक्त तुम्ही झोपण्यासाठी वापरा. बऱ्याचदा काय होतं की लोक गादीवरच बसून कामही करतात, गादीवर बघून टी व्ही पण बघतात, पिक्चर पण बघतात, गप्पा पण मारतात. तर ह्या गोष्टी शक्यतो ज्या लोकांना त्रास आहे झोपण्याचा त्यांनी शक्यतो या करायच्या नाहीत. शक्यतो गादीचा वापर फक्त आपला झोपण्यासाठी करायचा. म्हणजे तुम्ही एकदा गादीवर गेलात की एक मेंदूला असा सिग्नल जातो की नाही आता झोपण्याची वेळ झालेली. आणि शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा ह्या स्लीप हायजीनमधला असा असतो की रात्रीच्या वेळी स्क्रीन्स फारसे वापरू नका. म्हणजे मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल किंवा इवन टी व्ही असेल. काय झालं की आजकाल कलर क्वालिटी चांगली व्हावी म्हणून कलर्स खूप ब्राईट केलेले आहेत. तर ते बऱ्याचदा आपल्या मेंदूमध्ये जाऊन तो प्रकाश जो आहे तो आपला ब्रेन ॲक्टिवेट करतो. तर त्यामुळे शक्यतो रात्री आपल्याला समजा झोप येत नसेल तर मोबाईलवर बघायला आपली पहिली हे असते की मोबाईलवर काहीतरी बघावं. पण ते शक्यतो चांगलं नसतं, कारण की त्याच्यामुळे तुमची झोप अजून बिघडू शकते. आणि रात्री झोपताना शक्यतो डेटा बंद करून ठेवा, नाही तर मग ते टाक तुमचे नोटिफिकेशन्स जे आहेत ते पण तुमच्या झोपेमध्ये प्रॉब्लेम्स करू शकतात. सर, समजा एखाद्याचं काम कठीण असेल आणि त्याची त्या कामातून सुटकाच नाही होत, मग त्यांनी काय करावं? बऱ्याचदा कसं होतं की काही लोकांची कामं अशी असतात की ज्याच्यातून एक प्रकारचा मिनिमम स्ट्रेस राहणारच आहे, त्याच्यातून त्यांची काही सुटका नाही. म्हणजे माझे एक पेशंट आहेत, ते एका मोठ्या बँकेमध्ये मोठ्या हुद्द्यावर. तर ते मला म्हणाले सरळ पहिल्याच दिवशी आल्यावरती, डॉक्टर तुम्ही मला काही लाईफस्टाईल चेंजेस करायला सांगाल पण मला हे 11 ते 12 तास काम करावंच लागणार आहे. आणि माझे आता रिटायरमेंटला 3 वर्ष, तर पुढची 3 वर्ष तर मी याच्यातून काही माझी सुटका होईल असं वाटत नाही. तर आता मुद्दा असा आहे की काही लोकांचं कामच असं आहे की जे खूप जास्त स्ट्रेसफुल आहे. तर मग त्या लोकांनी काय करायचं? तर याला आपण म्हणतो की आपण ज्या पद्धतीने ह्या स्ट्रेसचं आकलन करतो आहे त्या आकलनाची पुनर्रचना करणं, कॉग्निटिव्ह रिस्ट्रक्चरिंग, ते गरजेचं असतं. म्हणजे अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर समजा काही लोक हे
विमानातून जाऊन त्याच्यातून खाली उडी मारतात आणि पॅराशूटनी खाली येतात. तर आता बघितलं तर खूप जास्त डेंजरस गोष्ट आहे की तुम्ही उडी मारली आकाशातून आणि विमानातून आणि जर ते पॅराशूट उघडलंच नाही तर तुमच्या जीवालाही धोका आहे. तर अशा पद्धतीची भीती सगळ्यांच्याच मनात असणार. पण जी लोक हे करतायत त्यांनी त्या घटनेकडे एका वेगळ्या पद्धतीने त्या गोष्टीचं आकलन केलेलं आहे. म्हणजे की ते काय विचार करतात की मी जर असं उडी मारली तर मला एक अशा पद्धतीचं व्ह्यू दिसणार आहे जगाचा की जो इतर कोणाला बघायला मिळत नाही. तर थोड्याफार प्रमाणात आपल्या ह्या आयुष्यामध्ये असलेला जो हा ताणतणाव आहे कामाचा वगैरे, तर त्याच्याकडे बघण्याचा आपला जर दृष्टिकोन आपण बदलला, त्या स्ट्रेसच्या प्रती आपला मनामध्ये जो एक प्रतिकार निर्माण होतो आहे तो प्रतिकार जरी कमी केला, त्या स्ट्रेसचं आकलन जे आहे ते आपण जर बदललं तरीही आपल्याला त्या स्ट्रेसमुळे होणारा त्रास कमी होऊ शकतो. म्हणजे समजा तुम्ही एखादं प्रेझेंटेशन द्यायला कुठे जातात आणि तुमच्या छातीत धडधड व्हायला लागली. जर का तुम्ही असा विचार केला, अरे बापरे माझ्या छातीत धडधड होती, आता काय होणार, तर तुम्हाला जो त्रास होतो त्याच्याशी जर आपण तुलना केली की तुम्ही म्हटलात की नाही माझ्या छातीत धडधड का होतं आहे, कारण की माझ्या मेंदूला जास्त रक्ताची गरज आहे आत्ता, कारण की मी एक मोठी गोष्ट करायला चाललो आहे आणि त्याच्यासाठी माझ्या मेंदूला रक्तपुरवठा जास्त व्हावा म्हणून छाती धडधड करते. तर अशा पद्धतीने जर विचार केला तर तुम्हाला त्या स्ट्रेसचा त्रास कमी होतो. तर आपल्याला जर अनअवॉइडेबल स्ट्रेस असेल तर त्याच्याकडे आपण कशा पद्धतीने बघतो ते जर आपण बदललं तर आपल्याला त्या स्ट्रेसमुळे होणारे जे निगेटिव्ह इफेक्ट्स आहेत त्याच्यापासून थोडीफार कमी सुटका होऊ शकते. आता याच्यामध्ये अशी एक स्टडी केली गेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी असं केलं की 2 ग्रुप बनवले. एक पहिला जो गट आहे त्याच्यामधल्या मुलांना एका ऑडियन्ससमोर जाऊन एक भाषण टाईप द्यायचं होतं, पण ते ऑडियन्स जी होती ती एकदम हार्श ऑडियन्स होते. म्हणजे ते एकदम कमेंट्स करणार, एकदम बोलू देणार नाही, थट्टा करणार, मध्येच काहीतरी बोलणार किंवा निगेटिव्ह हे करणार, रागा ओरडून बोलणार तुमच्याशी वगैरे. आणि त्यानंतर लगेच त्या गोष्टीनंतर त्यांना एक खूप अवघड असं एक गणित दिलं होतं, ते गणित सोडवायचं होतं. आणि तर असे 2 गट केले होते. पहिल्या गटाला हे जी मी जसं म्हटलं कॉग्निटिव्ह रिस्ट्रक्चरिंग ते सांगितलं होतं की ठीक आहे, लोकांनी तुमच्याकडे असं बघितलं तरी काय हरकत नाही, एवढं मोठा काही इश्यू नाही त्याच्यात, तुम्ही आपलं बोलायचा प्रयत्न करा, जितकं दिलं तितकं ठीक आहे आणि असं काही त्याच्यात मोठा प्रॉब्लेम नाही. पहिल्या गटाला हे सांगितलं होतं आणि दुसऱ्या गटाला असं काहीच सांगितलं नव्हतं. तर त्यांनी असं बघितलं की दुसरा जो गट होता ते 20% लोक फक्त ते गणित सोडवू शकले आणि चांगल्या पद्धतीने भाषण देऊ शकले. पण पहिला जो गट होता ज्याला असं कॉग्निटिव्ह रिस्ट्रक्चरिंग करायला सांगितलं होतं त्याच्यापैकी 60% लोक ते गणित सोडवू शकले आणि त्यांचा परफॉर्मन्स म्हणजे पब्लिक स्पीकिंगचा परफॉर्मन्स पण त्यांचा जास्त चांगला होता. तर हे समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याला येणारा जो ताणतणाव आहे त्याच्याकडे आपण कसं बघतो आणि आपला त्या ताणतणावाप्रती येणारा जो एक प्रतिकार आहे तो कसा आपण कमी करतो, तर त्याच्यामुळे पण आपल्याला फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला 2 गोष्टीमध्ये फरक करणं गरजेचं आहे. एक आहे ती म्हणजे समस्या आणि दुसरी आहे ती म्हणजे परिस्थिती. परिस्थिती म्हणजे काय की ज्या गोष्टीबद्दल मी काहीच करू शकत नाही ती गोष्ट, आणि समस्या म्हणजे काय की ज्याच्याबद्दल मी काहीतरी करू शकतो. म्हणजे मी जर का समजा नीटची एक्झाम किंवा IIT JEEची परीक्षा दिली तर माझं सिलेक्शन होईल का, ही परिस्थिती आहे. कारण की तुम्ही जो लिहिताय त्याच्याबरोबर इतर मुलं जे काही हजारो मुलं लिहिणार आहेत त्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत की तुम्हाला मिळणार काय. पण समस्या काय आहे की मी जितका जास्त अभ्यास करू शकतो त्याच्यावर जर मी लक्ष दिलं केंद्रित, की ज्या गोष्टीवर माझं काहीतरी एक कंट्रोल आहे त्या गोष्टीवर लक्ष दिलं तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर त्यामुळे एखादी परिस्थिती असेल तर परिस्थितीबद्दल फारशी चिंता करण्यात वेळ न घालवता समस्येवरती आपलं लक्ष केंद्रित करणं हे जास्त चांगलं असतं. सर, रोजच्या जीवनात एव्हरीडे लाईफमध्ये आपण काय असं करू शकतो, छोट्या छोट्या गोष्टी ज्याने हा स्ट्रेस कंट्रोल होऊ शकतो?
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण एक 2-3 गोष्टीची काळजी घेतली तर आपल्या मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यामध्ये बऱ्यापैकी हातभार लागू शकतो. पहिली गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे व्यायाम. कारण कसं आहे की माणूस हा लाखो वर्षांपासून मनुष्य प्राणी हा जगत आलेला आहे आणि तो गेले एक 60-70 वर्ष सोडलं तर नेहमीच तो इकडनं तिकडे जा, चाला, फिरा, पळा, काहीतरी शारीरिक काम करा, अशाच पद्धतीने मनुष्य प्राणी हा जगत आलेला आहे. तर मनुष्य प्राण्याचं शरीर हे तशा पद्धतीच्या दिनचर्येसाठीच बनलेलं आहे एका पद्धतीने. आणि आता सध्या जे गेल्या 50-60 वर्षामध्ये बैठं कामाचं एक प्रस्थ जे वाढलेलं आहे, तर त्याच्यासाठी मनुष्य शरीर तितकं योग्य नाही आहे किंवा शरीराला त्याची सवय नाही आहे तितकी. तर त्यामुळे अनेक प्रकारचे आजार हे बैठे कामामुळे होतात. तर त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये व्यायाम करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्यासाठी अनेक प्रकारचे संशोधनं झाली आहेत आणि सगळीकडे साधारण हाच एक हे दिसलेला आहे. म्हणजे काही एक अशी पण स्टडी झाली होती ज्याच्यामध्ये जी सतत बसून टी व्ही बघणारी काही म्हणजे अमेरिकेमध्ये ज्याला काउच पोटॅटोज म्हणतात, म्हणजे ते टी व्ही समोर सोफ्यावर बसून टी व्ही बघत राहतात किंवा व्हिडिओ गेम खेळत राहतात आणि एकीकडे काहीतरी चिप्स वगैरे असे खात राहतात. तर ते असं करता करता वर्षानुवर्ष केल्याने ते स्वतः पण तसे पोटॅटो म्हणजे बटाट्यासारखेच त्यांचं हे होतं. तर एक अशी स्टडी झाली होती ज्याच्यात त्यांनी असं केलं की ह्या लोकांना त्यांनी फक्त 4 महिने थोडा व्यायाम करायला लावला आणि ही व्यायाम करण्याच्या आधी त्यांना बऱ्याच अशा त्यांच्या बौद्धिक क्षमता चेक करण्यासाठी काही चाचण्या घेतल्या त्यांच्या वेगवेगळ्या आणि नंतर 4 महिने त्यांच्याकडून दररोज थोडा व्यायाम करायला लावला आणि नंतर 4 महिन्यानंतर परत ह्याच चाचण्या त्यांच्याकडून घेतल्या. तर त्यांच्या असं लक्षात आलं की जवळपास सगळ्याच बौद्धिक क्षमतांमध्ये 4 महिन्याच्या थोड्या व्यायामानंतर त्यांच्यामध्ये सुधार झाला होता. तुम्ही जर 20 मिनटं फक्त दररोजचा व्यायाम करत असाल तर तुम्हाला स्ट्रोक येण्याची म्हणजे एक प्रकारचं पॅरालिसिस टाईपच्या हे येण्याची शक्यता जवळपास 57% कमी होते. तुम्ही जर दररोज साधारण 20-30 मिनटं जर चालण्याचं जरी केलं तरीही तुम्हाला डिमेन्शियासारखा आजार म्हणजे सगळं विसरून जातात काही लोक, वृद्ध काळात जो आजार होतो तो होण्याची शक्यता जवळपास 50% कमी होते. तर त्यामुळे दररोजचा व्यायाम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरं आहे ते म्हणजे दररोज थोडासा किंवा रेग्युलर बेसिसवर ध्यान करणं. 15 मिनटं 20 मिनटं पण चालू शकतात. त्याच्यामुळे पण काय होतं की आपल्या मगाशी मी जसं म्हटलं की कॉर्टिसॉल नावाचं एक रसायन असतं ते स्ट्रेस जास्त असल्यामुळे रिलीज होत असतं. तर असंही बघण्यात आलं आहे की रेग्युलर जे लोक ध्यान करतात त्यांच्यामध्ये ह्या कॉर्टिसॉल ही जी स्ट्रेस हॉर्मोन आहे ज्याच्यामुळे तुमच्या शरीराला अनेक आजार होतात त्याची मात्रा कमी होत असते. त्याचबरोबर ध्यान केल्यामुळे हॅपीनेस हॉर्मोन्स म्हणजे आपल्या मेंदूमध्ये निर्माण होतात ज्याला एंडॉर्फिन्स म्हणतात. तर ते पण रिलीज होतात. त्यामुळे रेग्युलर बेसिसवर ध्यान करणं हेही गरजेचं आहे. मुद्दा समस्या कुठली आहे की बऱ्याचदा काय वाटतं की लोकांना वाटतं की आम्हाला जर का एखादा मानसिक आजार झाला आहे डिप्रेशन अँझायटी तर तो आजार आम्हाला फक्त ह्या व्यायाम आणि ध्यान करून त्याच्यातून आम्हाला बरं व्हायचं. तर त्याचा माझं म्हणणं आहे की ते थोडंसं चुकीचं म्हणणं आहे की तुमच्या मानसिक आजारातून तुम्हाला व्यायाम किंवा ध्यान बाहेर काढणार नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळ्या काही गोष्टी कराव्या लागतील म्हणजे गोळ्या घ्याव्या लागतील किंवा समुपदेशन घ्यावं लागेल. पण तुमची रेग्युलर डे टू डे बेसिसवर तुमचा मेंटल हेल्थ तुमची मानसिक आरोग्य तुमचं चांगलं राहावं याच्यासाठी ध्यान आणि व्यायाम हे खूप चांगल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही रेग्युलरली करू शकता. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे नातेसंबंध म्हणजे तुमचे मित्रमैत्रिणी असतील किंवा तुमचे घरातले नातेसंबंध ते डेव्हलप करणं सोशलायझिंग हे खूप गरजेचं आहे. कारण की माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. तर आजकाल काय झालं की सगळ्यांकडे मोबाईल लॅपटॉप OTT यूट्यूब ह्याच्यामुळे माणसं तितक्या मोठ्या प्रमाणात सोशलाईज करत नाही आहेत. लोक इतक्या जास्त बाहेर जात नाही आहे बोलत नाही आहेत
कारण सगळी लोकं स्वतःच्या मोबाईलमध्येच हे असतात. तर ते पण मानसिक आरोग्यासाठी तितकं चांगलं नाही आहे. आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायची आहे की आपल्याला जास्तीत जास्त नातेसंबंधांवर, मैत्रीपूर्ण नातेसंबंधांवर लक्ष द्यायचं आहे आणि त्या पद्धतीच्या जीवनशैलीमध्ये आपलं मानसिक आरोग्य जास्त चांगलं राहणार. तर त्याच्यामध्ये पण एक अशी स्टडी केली होती की एका पर्टिक्युलर पॉईंटला तुमच्यामध्ये ज्या लोकांना थोडासा स्ट्रेस जास्त आहे त्या लोकांची अशी एक स्टडी केली गेली होती की ज्याच्यामध्ये त्यांचं सामाजिक सोशल लाईफ कसं आहे ह्याची एक चाचणी त्यांनी घेतली. नंतर काही 15-20 वर्षानंतर त्याच लोकांना परत त्यांनी बघितलं. तर त्यांना असं लक्षात आलं की म्हातारपणामध्ये मोठमोठे प्रॉब्लेम्स झाल्यानंतर ज्या लोकांचं सोशल लाईफ चांगलं होतं त्या लोकांची क्रायसिसनंतर डेथ होण्याचे चान्सेस भरपूर कमी झाले होते. तर त्यामुळे ही पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आपलं एक सोशल लाईफ असणं हे खूप गरजेचं आहे आपल्या मानसिक आरोग्यासाठी. सर, जाता जाता आमच्या ऑडियन्सला काही 1-2 टिप्स म्हणण्यापेक्षा मी सांगेल की आपल्याकडे एक आपल्या मानसिक आरोग्याप्रती फारशी काही लक्ष देण्याची तशी पद्धत नाही आहे. पण त्या गोष्टीवर दुर्लक्ष करणं हे तितकं योग्य नाही आहे. म्हणजे आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं आपल्या शारीरिक आरोग्याच्या काळजी घेण्या इतकंच महत्त्वाचं आहे. तर हे माझ्या मते प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की मानसिक आरोग्याची अवहेलना करू नका आणि त्याची पण तुम्ही काळजी घ्या. थँक्यू सर. थँक्यू डॉक्टर चिन्मय कुलकर्णी आमच्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हा आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं तर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा. आम्ही अशाच नवीन नवीन एक्सपर्ट्सबरोबर दर आठवड्याला गप्पा मारणार आहोत. त्यामुळे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया आणखी एका नवीन एक्सपर्टबरोबर पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.